मित्रांनो, कधी विचार केलाय का, आपण ज्या रस्त्याने रोज जातो तिथे एखादं असं घर असतं ज्याकडे कोणाचं लक्ष जात नाही, पण त्या घराच्या भिंतींमागे काहीतरी भयंकर दडलेलं असतं. आजची गोष्ट अशाच एका बंगल्याची आहे. अजय आणि समीर हे दोन मित्र ट्रॅकिंगचे शौकीन होते. सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या एका निर्जन भागात ते रस्ता चुकले. रात्र होत आली होती आणि पाऊस कोसळायला सुरुवात झाली होती. दूरवर त्यांना एक जुना मोडकळीस आलेला बंगला दिसला. समीर, आजची रात्र इथेच काढूया. बंगल्याचा दरवाजा जुना होता. हात लावताच तो कर्र असा आवाज करत उघडला. आज सगळीकडे जळमटं आणि धुळीचे साम्राज्य होते. त्यांनी हॉलमध्ये शेकोटी पेटवली. थोड्या वेळानं समीरला वरच्या मजल्यावरून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज आला. टप टप टप. अजय, वर कोणीतरी आहे का? समीरनं घाबरून विचारलं. दोघेही टॉर्च घेऊन वर गेले. तिथे एक जुना आरसा होता. अजयनं आरशात पाहिले तर त्याला स्वतःच्या मागे एक सावली दिसली, पण मागे वळून पाहिले तर तिथे कोणीच नव्हते. अचानक एका खोलीतून लहान मुलाच्या रडण्याचा आवाज येऊ लागला. त्यांनी त्या खोलीचा दरवाजा उघडला. खोलीच्या कोपऱ्यात एक जुनी बाहुली पडली होती. समीरनं ती बाहुली उचलली आणि अचानक त्या बाहुलीचे डोळे उघडले. ती बाहुली हसायला लागली. एक भयानक, अंगावर काटा आणणारं हसणं. दोघेही घाबरून खाली पळाले, पण मुख्य दरवाजा आता बाहेरून बंद झाला होता. खिडक्यांना लोखंडी गज होते. त्यांना जाणवलं की ते या बंगल्यात अडकले आहेत. अचानक भिंतीवर रक्तानं काहीतरी लिहिलं जाऊ लागलं. तुम्ही इथे आलात, पण आता जाऊ शकणार नाही. तेवढ्यात समोरून एक पांढऱ्या साडीतील स्त्री चालत येताना दिसली. तिचा चेहरा दिसत नव्हता, फक्त तिचे पाय उलटे होते. अजय ओरडला, समीर, धाव! पण समीर जागेवरच थिजला होता. त्या स्त्रीनं समीरचा हात पकडला. तिचे हात बर्फासारखे थंड होते. अजयनं बाजूला पडलेली एक लाकडी काठी घेतली आणि आरशावर जोरात प्रहार केला. आरसा फुटताच एक भयानक किंकाळी ऐकू आली आणि ती स्त्री गायब झाली. दरवाजा आपोआप उघडला. दोघेही जीवाच्या आकांतानं बाहेर पडाले आणि सकाळी गावकऱ्यांच्या मदतीनं पुन्हा तिथे पोहोचले. पण तिथे गेल्यावर त्यांना जे दिसलं ते पाहून त्यांचे पाय कापायला लागले. तिथे कोणताही बंगला नव्हता. तिथे फक्त एक जुनी पडकी भिंत होती आणि त्यावर त्याच बाहुलीचा हात अडकलेला होता. अजयने आपल्या हाताकडे पाहिले तर त्याच्या हातावर त्या स्त्रीच्या हाताचे निळे ठसे उमटले होते. आणि समीर तिथे नव्हता. तो काल रात्रीपासून बेपत्ता होता. सकाळचे 10 वाजले होते. अजय घाबरलेल्या अवस्थेत गावातील एका म्हाताऱ्या आजोबांकडे गेला. त्यांचं नाव होतं विनायक काका. विनायक काकांनी अजयच्या हातावरचे निळे ठसे पाहिले आणि त्यांचा चेहरा पांढरा पडला. बाळा, तू त्या भुतिया वाड्यात गेला होतास का? काकांनी कापत विचारलं. अजय म्हणाला, हो काका, माझा मित्र समीर तिथेच राहिलाय, त्याला वाचवा. काका सांगू लागले, 50 वर्षांपूर्वी तिथे एक जमीनदार राहायचा. त्याने आपल्या कुटुंबाला संपवून स्वतःला त्या आरशासमोर संपवलं होतं. तेव्हापासून तो वाडा फक्त रात्री दिसतो आणि जो तिथे जातो तो आरशाच्या पलीकडच्या जगात ओढला जातो. अजयने ठरवलं की तो समीरला सोडवल्याशिवाय जाणार नाही. विनायक काकांनी त्याला एक रक्षा म्हणजे राख दिली आणि सांगितलं, हे सोबत ठेव, पण लक्षात ठेव, रात्री 12च्या आधी बाहेर ये, नाहीतर तू कायमचा तिथलाच होऊन जाशील. रात्रीचे 11 वाजले. अजय त्याच ठिकाणी गेला. समोर पुन्हा तोच भव्य बंगला उभा होता. अजय आत शिरला. पूर्ण वाड्यात समीरचा ओरडण्याचा आवाज घुमत होता. अजय वरच्या मजल्यावर त्या फुटलेल्या आरशापाशी पोहोचला. आरसा फुटलेला असूनही त्यात समीरचं प्रतिबिंब दिसत होतं. समीर आरशाच्या आतून काचेवर हात मारत होता. अजय, मला बाहेर काढ. अचानक ती मागून तीच पांढऱ्या साडीतली सावली आली. तिने अजयचा गळा पकडला. अजयला श्वास घेणं कठीण झालं. त्याने शेवटच्या क्षणी विनायक काकांनी दिलेली रक्षा त्या आरशावर फेकली. एक मोठा प्रकाश झाला
आणि कानथळ्या बसवणारा आवाज आला. आरसा पूर्णपणे चुरा झाला. अजय बेशुद्ध पडला. सकाळी जेव्हा अजयला जाग आली तेव्हा तो जमिनीवर पडलेला होता. बाजूला समीर बसला होता. समीर, तू ठीक आहेस ना? अजयने आनंदाने त्याला मिठी मारली. समीर शांत होता. तो फक्त एवढंच म्हणाला, हो, मी ठीक आहे. चल घरी जाऊया. दोघेही घरी परतले. गाडी चालवताना अजयने सहज आरशात पाहिलं. त्याला धक्काच बसला. आरशात अजयचं प्रतिबिंब दिसत होतं, पण समीरच्या जागी मागची सीट रिकामी दिसत होती. बाजूला बसलेला समीर प्रत्यक्षात तिथे होता, पण आरशात मात्र तो गायब होता. समीरने हळूच अजयकडे पाहिलं आणि एक विचित्र स्मितहास्य केलं. त्याच्या डोळ्यांच्या बाहुल्या पूर्णपणे काळ्या झाल्या होत्या. समीरने हळूच विचारलं, अजय, तुला काय वाटतं? मी खरोखरच बाहेर आलोय? अजयने गाडीचा ब्रेक दाबला, पण गाडी थांबलीच नाही. गाडी सरळ एका दरीच्या दिशेने वेगाने जात होती. गाडी दरीच्या अगदी टोकावर आली असताना अजयने देवाचे नाव घेऊन जोरात हँडब्रेक ओढला. गाडी खाडकन थांबली. धुरळा उडाला. अजयचा श्वास जोरात चालला होता. त्याने बाजूला पाहिले. समीर गायब होता. बाहेर पूर्ण शांतता होती. फक्त वाऱ्याचा घोंगावणारा आवाज येत होता. अचानक गाडीच्या मागच्या काचेवर कुणीतरी जोरात थाप मारली. अजयने वळून पाहिले तर काचेवर रक्ताने माखलेला समीरचा हात होता. अजय, वाचव मला, मी अजूनही तिथेच आहे. मला. समीरचा आवाज लांबून कुठून तरी जणू विहिरीच्या तळातून येत असल्यासारखा वाटत होता. अजयला समजले की जो गाडीत त्याच्यासोबत होता तो समीर नव्हता, तर त्या बंगल्याचा भ्रम होता. तो पुन्हा त्या पडक्या वाड्याच्या जागी धावला. तिथे आता बंगला नव्हता, पण जमिनीवर त्या फुटलेल्या आरशाचा एक छोटा तुकडा चमकत होता. अजयने तो तुकडा उचलला. त्या छोट्याशा काचेच्या तुकड्यात त्याला समीर दिसला. समीर एका अंधाऱ्या खोलीत साखळदंडाने बांधलेला होता आणि त्याच्यासमोर तो पांढऱ्या साडीतमा सांगाडा उभा होता. तुला तुझा मित्र हवाय, त्या सावलीचा भयानक आवाज घुमला. तर तुला स्वतःला या आरशाच्या जगात यावं लागेल, एकाच्या बदल्यात एक. अजयने विचार केला. बालपणीची मैत्री आठवली. त्याने डोळे मिटले आणि विनायक काकांनी दिलेली शेवटची विभूती त्या काचेच्या तुकड्यावर चोळली आणि ओरडला, समीर, हात धर माझा. अचानक एक प्रचंड ओढ जाणवली. अजयला वाटलं त्याचं शरीर फाटतंय की काय. एक मोठा स्फोट झाला आणि सगळीकडे शांतता पसरली. सकाळ झाली. सूर्यकिरणे जमिनीवर पडली होती. अजय आणि समीर दोघेही त्या पडक्या भिंतीपाशी पडलेले होते. दोघांचेही श्वास चालत होते. ते शुद्धीवर आले. अजय, आपण बाहेर आलो? समीरने रडत विचारलं. अजयने हसून मान डोलावली. दोघेही एकमेकांना आधार देत गावाकडे निघाले. वाटेत विनायक काका भेटले. त्यांनी दोघांकडे पाहिलं आणि समाधानाचं हसू दिलं. दोघेही अजयच्या घरी पोहोचले. अजयने बेसिनवर जाऊन तोंड धुतलं आणि आरशात पाहिलं. आरशात अजय व्यवस्थित दिसत होता. त्याने सुटकेचा निश्वास सोडला. पण जेव्हा तो बाथरूममधून बाहेर आला तेव्हा त्याने पाहिलं की समीर आरशासमोर उभा राहून स्वतःशीच हसत होता. अजयने विचारलं, काय झालं रे समीर? समीर वळला. त्याच्या गळ्यावर आरशाच्या काचेने कापल्यासारखी एक मोठी जखम होती, जी मघाशी नव्हती. समीर हळूच म्हणाला, अजय, तू मला बाहेर काढलंस, पण तुला कसं कळलं की आरशातून मीच बाहेर आलोय? समीरने आरशावर हात ठेवला. आरशाच्या आतून दुसरा एक हुबेहूब अजय बाहेर येण्याचा प्रयत्न करत होता. आरशाचे तुकडे फुटले, पण त्यात अडकलेले चेहरे नाहीसे झाले नाहीत. अजय आणि समीरला तेव्हा कळलं की ते स्वतःच अजूनही त्या आरशाच्या जगातून पूर्णपणे बाहेर आलेले नाहीत. कधीकधी आपण अनोळखी ठिकाणी जाण्याचा हट्ट करतो, पण प्रत्येक ठिकाणी काही रहस्य दडलेलं असतं. सावध राहणं हाच खरा शहाणपणा आहे. कारण कधीकधी अंधार तुमच्या मित्राच्या रूपात येतो आणि तुम्हाला कळतही नाही की खरा कोण आहे.